अशी कल्पना करूया की एखादी व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या क्षेत्रातील अगदी सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी पणाला लावते. हो, अगदी झोकून देऊन काम करते. अगदी बरोबर. सर्वात भारी, सर्वात श्रेष्ठ आणि म्हणजे निर्विवाद सम्राट बनण्याची तिची धडपड असते. मग ते वर्गात पहिला क्रमांक मिळवणे असो किंवा एखाद्या एखाद्या मोठ्या कंपनीत सर्वोच्च पद मिळवणे असो. हो ना, प्रत्येकालाच पुढे जायचं असतं. पण आता असा विचार करूया की ज्या क्षणी ती व्यक्ती त्या शिखरावर पोहोचते ना, नेमक्या त्याच क्षणी तिच्या आयुष्यातील सर्वात भयंकर मानसिक यातना सुरू होतात. बापरे, हे ऐकायलाच किती विचित्र आणि आणि विरोधाभासी वाटतंय. हो ना. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण अशा एका जुन्या मजकुराचा वेध घेणार आहोत जो जो अतिशय ठामपणे सांगतो की आधुनिक जगात यश मिळवण्याचा आणि शिकण्याचा सर्वात प्रभावी मार्ग हा सर्वात मोठे होण्यात नाहीये, मग कशात आहे? तर स्वतःला एका मुंगी इतके लहान करण्यात दडलेला आहे. खरंच, हा आपल्या नेहमीच्या विचारसरणीला पूर्णपणे छेद देणारा मुद्दा आहे. म्हणजे आपण सगळेच कायम यश आणि मोठेपणा यांच्या मागे धावत असतो. हो, अगदी लहानपणापासून तेच शिकवलं जातं ना आपल्याला. पण आज आपल्याकडे जो मजकूर आहे, म्हणजे 17व्या शतकातील संत तुकारामांचा लहानपण देगा देवा हा सुप्रसिद्ध अभंग, तो केवळ एक भक्तिरसपूर्ण कविता नाहीये. बरं. आधुनिक मानसशास्त्राच्या आणि आणि मानवी वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा मजकूर मानवी अहंकार, तणाव आणि विशेषतः शिकण्याच्या प्रक्रियेवरील एक अत्यंत प्रगत असा मास्टर क्लास आहे असं मी म्हणेन. पण एक मिनिट थांबा. आपण याला मानसशास्त्राचा मास्टर क्लास म्हणत आहोत, पण आजची शिक्षण व्यवस्था आणि आपले कॉर्पोरेट जग तर आपल्याला मोठे बनण्याचीच शिकवण देतात ना. हो, तीच तर खरी अडचण आहे. म्हणजे आजच्या स्पर्धात्मक युगात कुणालाही लहान राहायचं नाहीये. सर्वांना इतरांवर कुरघोडी करून श्रेष्ठत्व मिळवायचे आहे. मग हे लहान होण्याचं तत्व आजच्या जगात तग धरू शकेल का? मला तर हे सगळं केवळ काव्यात्मक पातळीवर छान वाटतं, पण वास्तवात किती उपयोगी आहे. इथेच या तत्वज्ञानाची खरी ताकद आणि मानसशास्त्रीय खोली दिसून येते. आपण लहान होण्याच्या फायद्यांकडे जाण्याआधी ज्याला आपण यश समजतो ना, त्या मोठे होण्याच्या धोक्यांबद्दल बोलूया. नक्कीच, सांगा. कवीने इथे मोठेपणाचे आणि त्यासोबत येणाऱ्या ओझ्याचे वर्णन करण्यासाठी ऐरावताचे अत्यंत प्रभावी उदाहरण दिले आहे. ऐरावत म्हणजे तो इंद्राचा हत्ती ना? अगदी तोच. ऐरावत हा पौराणिक कथांमधील इंद्राचा हत्ती. तो आकाराने अवाढव्य आहे, म्हणजे कवितेत म्हटल्याप्रमाणे रत्नथोर, अत्यंत मौल्यवान आणि आकाशाचा स्वामी मानला जातो. हो, त्याचं श्रेष्ठत्व तर वादातीत आहे. बरोबर. पण या अवाढ्य व मोठेपणामुळे आणि श्रेष्ठत्वामुळे त्याच्या वाट्याला काय येते? तर कवीच्या शब्दांत सांगायचे तर त्यासी अंकुशाचा मार. अंकुश म्हणजे हत्तीला नियंत्रित करण्यासाठी माहुताकडून वापरले जाणारे ते तीक्ष्ण आणि अणकुचीदार हत्यार. हो, तेच. पण याचा आजच्या जगात माणसाच्या मानसिकतेशी आणि यशाशी कसा संबंध जोडता येईल, मला हे जरा समजून घ्यायला आवडेल. संबंध अत्यंत खोल आणि थेट आहे. काय होतं माहिती का, जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा व्यावसायिक स्वतःला ऐरावत समजू लागतो, म्हणजे स्वतःला सर्वांत हुशार, अचूक किंवा अगदी परफेक्ट मानू लागतो. हो, तेव्हा तो नकळतपणे स्वतःवर अपेक्षांचे एक प्रचंड मोठं ओझं लादून घेतो. मानसशास्त्रात याला बर्डन ऑफ एक्सपेक्टेशन्स म्हणतात. अच्छा, म्हणजे लोकांच्या अपेक्षांचा ओझं. हो, आणि समाजात मी सगळ्यात हुशार आहे ही प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी माणसाच्या मेंदूवर जो कॉग्निटिव्ह लोड किंवा संज्ञात्मक भार सतत पडत असतो ना, तो त्या अंकुशाच्या मारासारखाच वेदनादायी असतो. अरे वा, म्हणजे एखाद्या व्हिडिओ गेममध्ये परमाडेथ मोडवर खेळण्यासारखा आहे. परमाडेथ म्हणजे कसं? पोचला आहात. पण आता एक जरी छोटीशी चूक झाली, अगदी किरकोळ चूक, तरी तुमचा सगळा खेळ खतम होणार आहे आणि तुमची ओळख पुसली जाणार आहे. हा ताण तर भयानक असेल. अगदी अचूक साधर्म्य आहे. आणि तुम्हाला सांगतो, याचा वैज्ञानिक पुरावा देखील आहे. खरंच? काय सांगतोय पुरावा? स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कॅरोल ड्वेक यांचा ग्रोथ माइंडसेट संदर्भातील एक अतिशय रंजक अभ्यास आहे. त्यांनी शाळकरी मुलांचे 2 गट केले. बरं. एका गटातील मुलांना त्यांच्या जन्मजात बुद्धिमत्तेबद्दल शाबासकी दिली गेली, म्हणजे तू खूप हुशार आहेस असे सांगून. आणि दुसऱ्या गटाला त्यांच्या प्रयत्नांबद्दल शाबासकी दिली गेली, तू खूप मेहनत घेत आहेस असे सांगून. म्हणजे पहिल्या गटाला तू ऐरावत आहेस असं सांगितलं गेलं आणि दुसऱ्या गटाला मेहनत करणारी साधी मुंगी मिळाला होता. म्हणजे जे स्वतःला ऐरावत समजत होते त्यांनी नंतरच्या टप्प्यात कठीण आव्हानं किंवा नवीन कोडी सोडवण्यास स्पष्ट नकार दिला. पण असं का?
त्यांनी तर जास्त आत्मविश्वासाने पुढे यायला हवं होतं ना. ते तर हुशार होते. कारण तिथेच त्यांच्या अहंकाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्यावर हुशार असण्याचं ते ओझे होते. त्यांना भीती होती की जर ते नवीन आणि कठीण आव्हान स्वीकारताना अपयशी ठरले तर तो टॅग निघून जाईल. हो, तो हुशार असल्याचा तो टॅग, तो मोठेपणा हिरावून घेतला जाईल. त्यांनी चुका लपवायला सुरुवात केली. हाच तो अंकुशाचा मार. बापरे, हे तर खूपच गंभीर आहे. आपला मोठेपणा आणि श्रेष्ठत्वाची प्रतिमा टिकवण्याच्या धडपडीत माणसाची नवीन काही शिकण्याची प्रवृत्तीच नष्ट होऊन जाते. ज्याच्या अंगी मोठेपणा असतो त्याला स्वतःचे अज्ञान मान्य करणे सर्वांत कठीण जाते. जुन्या यशाच्या स्क्रीनशॉट्सने पूर्ण भरून ठेवलाय. छान उदाहरण आहे हे. आणि जेव्हा एखादी नवीन अधिक चांगली सिस्टम अपडेट येते तेव्हा ती इन्स्टॉल करण्यासाठी फोनमध्ये स्पेसच उरत नाही. तो स्मार्टफोन असल्याचा अहंकारच त्या फोनला नवीन गोष्टी शिकण्यापासून थांबवतोय. अगदी चपखल. हे उदाहरण अत्यंत चपखल आहे. कारण अहंकाराला सतत स्वतःचा बचाव करावा लागतो आणि त्यात मेंदूची प्रचंड ऊर्जा खर्च होते. खरंय. आणि म्हणूनच या सगळ्या समस्येवर उत्तर म्हणून कवीने मुंगीची प्रतिमा वापरली आहे. कवी म्हणतो, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. म्हणजे मुंगीचा आकार. हो, मुंगीचे अस्तित्व निसर्गात अतिशय क्षुल्लक, अगदी नजरेतही न भरणारे असते. पण तिचा अहंकार शून्य असल्यामुळेच ती साखरेच्या रव्यापर्यंत, म्हणजे ज्ञानाच्या खऱ्या गोडव्यापर्यंत अत्यंत सहज पोहोचू शकते. पण मुंगीला साखरेचा रवा मिळतो यामागे नक्की कोणती मानसिक प्रक्रिया काम करत असते? म्हणजे आधुनिक संदर्भात हे कसं स्पष्ट करता येईल? बघा, जेव्हा मेंदूवर स्वतःला सिद्ध करण्याचा किंवा मी कोण आहे हे जगाला दाखवून देण्याचा कोणताही दबाव नसतो ना, तेव्हा माणसाची रिसेप्टिव्हिटी म्हणजेच ग्रहण क्षमता सर्वाधिक असते. अच्छा, म्हणजे शिकण्याची तयारी. बरोबर. मुंगी आकाराने लहान असल्यामुळे ती कोणत्याही छोट्या फटीतून, कोणत्याही अडथळ्यातून मार्ग काढत साखरेपर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा विद्यार्थी इंटेलेक्च्युअल ह्युमिलिटी म्हणजेच बौद्धिक नम्रता धारण करतो, तेव्हा तो कोणाकडूनही शिकायला तयार असतो. तो प्रश्न विचारायला घाबरत नाही. अगदी, तो अजिबात घाबरत नाही. न्यूरोसायन्सच्या भाषेत सांगायचे तर ताणरहित अवस्थेत न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजेच मेंदूची नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला बदलण्याची क्षमता ही सर्वोच्च पातळीवर असते. पण इथे मला एक तीव्र शंका उपस्थित करावीशी वाटते. नक्कीच, सांगा. आजच्या या गळे कापूस स्पर्धेच्या जगात जिथे सगळेच एकमेकांना मागे टाकण्यासाठी, स्वतःला एक ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी धावत आहेत, तिथे जर एखाद्या विद्यार्थ्याने मुंगीसारखी अत्यंत नम्र भूमिका घेतली तर तो या ऐरावतांच्या गर्दीत चिरडून जाणार नाही का? हा खूपच साहजिक विचार आहे. हो ना. म्हणजे हे काव्यात्मक लहानपण खऱ्या जगात टिकेल का, हा प्रश्न पडतोच. हा खूप महत्वाचा आणि अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे. पण निसर्गाचा आणि उत्क्रांतीचा नियम काय सांगतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा पृथ्वीवर महाभयंकर नैसर्गिक संकटे आली तेव्हा आकाराने अवाढव्य असणारे डायनोसॉरसारखे प्राणी नामशेष झाले. हो, ते टिकू शकले नाहीत. पण मुंगीसारखे लहान आणि अत्यंत लवचिक जीव आजही कोट्यावधी वर्षानंतर टिकून आहेत. नम्रतेचा अर्थ स्वतःला कमकुवत किंवा दुर्बल समजणे असा अजिबात होत नाही. मग त्याचा खरा अर्थ काय आहे? मुंगीचे लहानपण तिला कमालीची लवचिकता, अडॅप्टेबिलिटी देते. ऐरावत अवाढव्य असला तरी तो ताठर असतो. तो चटकन आपली दिशा बदलू शकत नाही. हो, एवढा मोठा आकार घेऊन वळणं कठीणच. आजच्या जगात बघा ना, तंत्रज्ञान किती वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे. अशावेळी जो जुन्या ज्ञानाचा अहंकार बाळगून मी तर या क्षेत्रातला दादा आहे असा ऐरावत बनून राहील, तो लवकरच कालबाह्य होईल, आउटडेटेड होईल. अगदी. पण ज्याची मानसिकता मुंगीसारखी लवचिक आहे, ज्याला हे मान्य आहे की मला सर्व काही येत नाही, तो नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य चटकन आत्मसात करेल. त्यामुळे आजच्या जगात टिकून राहण्यासाठी नम्रता हा कमकुवतपणा नसून ती एक अत्यंत ॲग्रेसिव्ह सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी आहे असं मी म्हणेन. वा, म्हणजेच लवचिकता हीच खरी ताकद आहे. अहंकार तुम्हाला ताठर बनवतो आणि नम्रता तुम्हाला प्रवाही बनवते. अगदी बरोबर. आणि याच अनुषंगाने या मूळ रचनेचा शेवटचा टप्पा तर याहूनही अधिक टोकदार आणि विचार करायला लावणार आहे. कवी निष्कर्ष काढताना म्हणतो, तुका म्हणे जाणं व्हावे लहानाहुनी लहान. हो, हा खूप महत्वाचा टप्पा आहे. आता इथपर्यंत आपण लहान होणे समजू शकतो. पण लहानाहून लहान होणे म्हणजे काय? हा तर स्वतःचे अस्तित्वच पूर्णपणे पुसून टाकण्याचा प्रकार वाटतोय मला. हे जरा कठीण वाटतंय.
वरवर पाहतात असे वाटू शकते, पण इथे कवी अस्तित्वाचा नाही तर अहंकाराचा संपूर्ण अंत करण्याविषयी बोलत आहे. अच्छा. जपानी झेन तत्वज्ञानात एक अतिशय सुंदर आणि जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त संकल्पना आहे शोशिन, ज्याला इंग्रजीत बिगिनर्स माइंड किंवा नवशिक्याची मानसिकता म्हणतात. बिगिनर्स माइंड म्हणजे नेहमी नवीन काहीतरी शिकण्याची तयारी? हो. झेन गुरु शुनर्यू सुझुकी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, नवशिकेच्या मनात अनेक शक्यता असतात, पण तज्ज्ञांच्या मनात फारच कमी असतात. जेव्हा एखादी व्यक्ती लहानहून लहान होते तेव्हा ती आपला पूर्वानुभव, आपल्या पदव्या, आपले वय आणि सामाजिक प्रतिष्ठा पूर्णपणे बाजूला ठेवते. म्हणजे मी सर्वज्ञानी आहे हा चष्मा काढून फेकून देणे आणि पूर्णपणे कोरीपाटी घेऊन बसणे. अगदी तेच. जेव्हा आपण आपला अहंकार शून्य करतो तेव्हा मला या विषयातले काहीच माहिती नाही, मला अगदी शून्यापासून नव्याने शिकायचं आहे हे खुल्या दिलाने म्हणण्यात एक विलक्षण मानसिक स्वातंत्र्य मिळतं. हो, तो मोकळेपणा खूप महत्वाचा आहे. तिथे कुणी आपल्याला चुकीचे ठरवेल, कुणी हसेल, ही भीतीच उरत नाही, कारण आपण आधीच स्वतःला सर्वात तळाला सर्वात लहान मानले आहे. अगदी अचूक. आणि हे स्वातंत्र्यच माणसाला खऱ्या अर्थाने तणावमुक्त करते. अंकुशाचा मार लागतो तो अहंकाराला, अस्तित्वाला नाही. क्या बात आहे, हे खूपच छान सांगितलं. जेव्हा अहंकारच नसतो, जेव्हा तुम्ही स्वतःला तज्ज्ञ किंवा महान मानतच नाही, तेव्हा कुणाच्या टीकेने किंवा अपयशाने यातना कुणाला होणार? आधुनिक क्लिनिकल मानसशास्त्रानुसार नैराश्य आणि अतिचिंता म्हणजे डिप्रेशन आणि अँझायटी यांचं एक मुख्य कारण हे वास्तव आणि आपल्या स्वतःकडून असलेल्या अवास्तव अपेक्षांमधील दरी हे असते. बरोबर, आपण स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो. स्वतःला लहानाहून लहान करणे म्हणजे या अवास्तव अपेक्षांच्या ओझ्यातून स्वतःची सुटका करून घेणे. खरंय, हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की शिकण्याची प्रक्रिया ही केवळ माहिती गोळा करण्याची नसून स्वतःला सतत अनलर्न करण्याची म्हणजे जुने गैरसमज विसरण्याची प्रक्रिया आहे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा माणूस मुंगीसारखा लहान होतो. बरोबर, कारण जो आधीच पूर्ण भरलेला आहे ना, तो नवीन काहीच स्वीकारू शकत नाही. ज्ञानाचा आनंद घ्यायचा असेल तर मनाची ती पोकळी, ती शून्यावस्था निर्माण करणं अनिवार्य आहे. हे खरंच डोळे उघडणारे आणि खूप विचार करायला भाग पाडणारे आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या या अवघ्या 4 ओळी म्हणजे खरोखरच मानवी मानसिक आरोग्याचा आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अत्यंत भक्कम पाया आहेत. हो, तो एक खजिनाच आहे. जर आपण या संपूर्ण चर्चेतील महत्त्वाच्या सूत्रांचा एकत्र विचार केला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. ती कोणती? मोठेपणाची हाव, श्रेष्ठत्वाची लालसा आणि स्वतःला सर्वांत हुशार सिद्ध करण्याची धडपड हे ऐरावताच्या मोठेपणासारखं आहे. ते बाहेरून कितीही आकर्षक आणि प्रतिष्ठित वाटले तरी प्रत्यक्षात ते केवळ अंकुशाचा मार म्हणजेच ताणतणाव, अपेक्षांचे जीव घेणे ओझे आणि सततची भीती घेऊन येते. आणि याउलट स्वतःचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवून मुंगीसारखी लवचिक आणि नम्र मानसिकता स्वीकारल्यास शिकण्याची प्रक्रिया अत्यंत सहज आणि आनंददायी होते. अगदी 100%. स्पर्धेच्या या युगात ज्ञानाचा तो साखरेचा रवा कोणत्याही मानसिक यातनेशिवाय मिळवायचा असेल तर बौद्धिक नम्रतेशिवाय दुसरा कोणताही प्रभावी मार्ग नाही. हेच यातून सिद्ध होतं. तर मग या सगळ्या प्रवासाच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक अत्यंत रंजक आणि प्रक्षोभक प्रश्न निर्माण होतो, ज्याचा शोध प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर घ्यायला हवा. हो, तो विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण सगळेच मोठे होण्यासाठी रात्रंदिवान धावत आहोत, पण जर लहानाहून लहान झाल्याने खऱ्या अर्थाने मानसिक यातना संपत असतील, नवनवीन गोष्टी अत्यंत वेगाने आणि सहज शिकता येत असतील आणि ज्ञानाची खरी गोडी चाखता येत असेल, तर मग आजच्या जगात खऱ्या अर्थाने सर्वांत मोठा आणि यशस्वी तोच आहे का, ज्याला स्वतःचा अहंकार एखाद्या अदृश्य मुंगीत का लहान करता येतो? यावर नक्कीच मंथन व्हायला हवं. नक्कीच. हा विचार प्रत्येकाने करायला हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत शिकत रहा आणि नवीन गोष्टी शोधत रहा.